नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर। इचलकरंजीतील आत्मदहन आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे गंभीररित्या जखमी, उपचारादरम्यान भोरेंचा मृत्यू। कोरोनावरील उपचारांसाठी अवास्तव बिल आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार, आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा मुरगुड इथल्या कार्यक्रमात इशारा। लॉकडाऊन काळातील वीज बिल माफीसाठी उद्या मंगळवारी राज्यभरात महावितरण कार्यालयांना टाळं ठोकण्याचं आंदोलन, जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांची माहिती। कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांकडून प्रशासन धारेवर, घरफाळा घोटाळा नगररचना विभागाचा कारभार, यावरून नगरसेवक आक्रमक। आणि राज्य सरकारच्या सशर्त परवानगीनंतर जिम सुरू। राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। वळूया सविस्तर बातम्यांकडे। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच इचलकरंजीतून एक खळबळजनक बातमी। इचलकरंजी शहरातील सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी आज इचलकरंजी नगरपालिकेसमोर आत्मदहन आंदोलन केलं। यामध्ये गंभीररित्या जखमी झालेले भोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकारामुळे इचलकरंजी शहरात खळबळ उडाली आहे। नरेश भोरे हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते। इचलकरंजी शहरातील विविध प्रश्नांवर सातत्यानं आवाज उठवणारे भोरे यांनी कैद्यांचं प्रबोधन करणं, फिरस्त्यांचं पुनर्वसन करणं यासारख्या कामांमधून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे। ते गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन विचार संघर्ष मंचाचं काम करत होते। इचलकरंजी नगरपालिकेतील अनेक चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवत त्यांनी सामान्यांना न्याय देण्याचं काम केलंय। गेल्याच आठवड्यात त्यांनी जय सांगली नाका इथून एक घंटागाडी चालक मृत डुक्कर गाडीला बांधून ओढत नेत असल्याचं बघितल्यानंतर संबंधित चालकाला विचारणा केली होती। मात्र अमर लाखे नावाच्या त्या घंटागाडी चालकानं भोरे यांना शिवीगाळ केली। भोरे यांनी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाला तात्काळ याची माहिती दिली। मात्र आरोग्य विभागाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यानं रस्त्यावरच ठिय्या मारला होता। त्यावेळी पोलिसांच्या आवाहनानंतर त्यांनी आंदोलन मागं घेतलं होतं। आज सोमवारी 11 वाजेपर्यंत या प्रकरणी कार्यवाही झाली नाही तर आत्मदहन करू असा इशारा भोरे यांनी दिला होता। त्यानुसार आज सकाळी अचानकपणे नगरपालिकेसमोर येत नरेश भोरे यांनी स्वतःला पेटवून घेतलं। कुणाला काही कळायच्या आत भोरे यांनी स्वतःला पेटवून घेतल्यानं सगळेच भांबावले। काही पत्रकारांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला। तसंच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अश्विन डुणंग आणि शहापूर पोलीस ठाण्याचे राम पाटील यांनी अग्निविरोधकाचा वापर करत आग आटोक्यात आणली। मात्र तोपर्यंत नरेश भोरे गंभीररित्या भाजले होते। त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड यांनी या प्रकरणात कुणाचीही गय केली जाणार नाही असं स्पष्ट केलंय। 22-23 तारखेला नगरपालिकेला एक ॲप्लिकेशन दिलं होतं, तर त्याच्यामध्ये नगरपालिकेचे घंटागाडीचे जे ड्रायव्हर होते लाखे नावाचे, तर त्यांनी एक डुक्कर बांधून ओढत जात असताना हटकलं होतं भोरेंनी। तर भोरेंनी हटकल्यामुळे त्यांचा वाद झाला होता ड्रायव्हर लाखे आणि भोरेंचा। त्यानंतर त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता
त्याबाबत त्यांनी नगरपालिकेलाही कळवलं होतं, परंतु आज अचानक ही घटना घडलेली आहे. तर यापूर्वीचे काही त्यांचे जे काही तक्रारी असतील किंवा त्यांच्या जे काही मागण्या असतील, त्यांनी जे काही नगरपालिकेला पत्रव्यवहार केले असतील, तर त्या पद्धतीनं आपण माहिती घेऊ आणि चौकशी करून जी योग्य कारवाई असेल, त्यामध्ये कोणी दोषी असतील, म्हणजे त्यामध्ये कोणी पोलीस असतील, नगरपालिकेचे असतील किंवा कोणी इतर प्रायव्हेट पर्सन्स असतील, तर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल. नरेश भोरे यांच्या मृत्यूला निगरगट्ट यंत्रणाच कारणीभूत असल्याची चर्चा शहरात सुरू असून व्यवस्थेतील त्रुटींविरोधात संघर्ष करणाऱ्या नरेश भोरेंसारख्या कार्यकर्त्याच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होतीये. कोरोनावरील उपचारांसाठी अवास्तव बिल आकारणी केलेल्या आणि भविष्यात अशी आकारणी करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करू असा इशारा आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलाय. ते मुरगुड इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मुरगुड नगरपालिकेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भूमिपूजन समारंभ आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला. खासदार संजय मंडलिक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, मंडलिक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक, पंचायत समितीच्या सभापती पूनम मगदूम महाडिक, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सुरेश कुराडे, मंडलिक साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बंडोपंत चौगुले, पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कोरोना संसर्गाच्या भीतीनं अनेक डॉक्टरांनी आपली रुग्णालयं बंद ठेवली, पण कोरोनाची तीव्रता कमी होत असल्याचं दिसताच याच लोकांनी लाखांचं पॅकेज जाहीर करत अवास्तव बिल आकारणी केल्याचे प्रकार घडलेत. अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. मुरगुड नगरपालिकेच्या कारभाराचं कौतुक करत त्यांनी ग्रामीण रुग्णालयाचा 50 बेडचा प्रस्ताव मंजूर करण्याची ग्वाही दिली. यावेळी खासदार संजय मंडलिक यांनी कागल तालुक्याच्या राजकारणातील संघर्षाचा इतिहास सांगत यापुढचं तालुक्याचं राजकारण सामंजस्याचं असावं यावर भर देणार असल्याचं सांगितलं. आरोग्य राज्यमंत्र्यांमुळं आरोग्य क्षेत्रात काम करण्याची गोडी लागल्यामुळंच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी योगदान देता आल्याचं खासदार मंडलिक यांनी सांगितलं. मुरगुड नगरपालिकेच्या माध्यमातून झालेल्या आणि प्रस्तावित विकास कामांची त्यांनी माहिती दिली. यावेळी नगराध्यक्ष राजेखान जमादार, उपनगराध्यक्षा हेमलता लोकरे आणि ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांचीही भाषणं झाली. या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा तसंच कोरोना योद्ध्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच सर्व नगरसेवकांसह मुख्याधिकारी संजय गायकवाड, नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 19वी ऊस परिषद येत्या 2 नोव्हेंबरला जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानावर घेण्यात येणार असल्याचं स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील यांनी सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेत ही परिषद घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरवर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद घेण्याची परंपरा यंदाही कायम राखली जाणार आहे. यंदाची 19वी ऊस परिषद येत्या 2 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर घेण्यात येणार आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी स्वाभिमानीचे पदाधिकारी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. मात्र त्यांची जिल्हाधिकाऱ्यांबरोबर भेट झाली नाही. त्यामुळे त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना 2 नोव्हेंबर रोजी कोणत्याही परिस्थितीत ऊस परिषद घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं. कोरोना महामारीचा काळ असल्यामुळं ऊस परिषद कशी घ्यायची या संदर्भामध्ये आम्ही विचारविनिमय केलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांना 1 महिन्यापूर्वी आम्ही पत्र लिहिलेलं आहे की ऊस परिषदेच्या संदर्भामध्ये तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं. आज कोल्हापूर जिल्ह्याच्या कलेक्टरना सुद्धा ऊस परिषदेच्या संदर्भामध्ये विचारविनिमय करण्यासाठी आम्ही आलेलो होतो. 3ची त्यांनी वेळही दिलेली होती, पण इथं कलेक्टरही आमचं म्हणणं ऐकायला हजर नाहीत. या ठिकाणी मला विशेषत्वानं नमूद करावंसं वाटतंय की ऊस परिषद ही विक्रमसिंह मैदानावरतीच होणार. परंपरा खंडित केली जाणार नाही. प्रशासन जरी ऐकून घ्यायला तयार नसेल आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आम्हाला काही गाईडलाईन्स जर ते देणार नसतील तर सोशल डिस्टन्स पाळून कोणत्याही प्रकारची प्रशासनाला हानी पोचणार नाही, सुरक्षा रक्षकांना कोणत्याही प्रकारची हानी पोचणार नाही
अशा पद्धतीनं विक्रमसिंह मैदानावरती खुर्च्या टाकून 19वी ऊस परिषद महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या सानिध्यामध्ये थाटामाटानं आम्ही घेणारच। हातकणंगले पंचायत समितीत स्वच्छ भारत निर्माण मिशनमध्ये 2.5 कोटी रुपयांचा शौचालय अनुदान घोटाळा झाला असल्याचा आरोप दलित महासंघ आणि बहुजन रयत परिषदेनं केलाय। या घोटाळ्याच्या चौकशीला विलंब होत असल्याच्या निषेधार्थ महासंघ आणि परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचार रूपी राक्षसाचं दहन केलं। हातकणंगले पंचायत समितीकडे स्वच्छ भारत मिशनमधून 2019-20 मध्ये ज्या कुटुंबांकडे शौचालय नाही अशा कुटुंबांना शौचालय बांधणीसाठी 12,000 रुपये अनुदान देण्यासाठी निधी आला होता। गरजू लाभार्थींना हे अनुदान देण्यासाठीच्या ग्रामसभेतून लाभार्थ्यांची निवड करणं, दवंडी, वृत्तपत्रातील जाहिरात या माध्यमातून योजनेची माहिती देणं, ग्रामसभेनं दिलेल्या लाभार्थ्यांच्या यादीला पंचायत समितीच्या मासिक बैठकीत मंजुरी देणं या सर्व प्रक्रिया डावलून 1600 जणांना शौचालयाचं अनुदान देऊन पंचायत समितीतील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 2.5 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप दलित महासंघ आणि बहुजन रयत परिषदेनं केलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य प्रवीण जनगोंडा, दलित महासंघाचे कार्याध्यक्ष विलास कांबळे, बहुजन रयत परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी केली होती। पण चौकशीला विलंब होत असून घोटाळेबाजांकडून राजकीय तसंच प्रशासकीय वजन वापरून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत दलित महासंघ आणि बहुजन रयत परिषदेच्या वतीनं हातकणंगले तहसील कार्यालयासमोर भ्रष्टाचार रूपी राक्षसाचं दहन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी पंचायत समिती कार्यालय आणि तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं केली। तहसीलदार प्रदीप उबाळे यांना निवेदन देण्यात आलं। घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय तसंच जिल्हा परिषदेसमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला। निदर्शनांमध्ये पंचायत समिती सदस्य प्रवीण जनगोंडा, विलास कांबळे, सुरेश कांबळे, सचिन समुद्रे, सुनील घाटगे, अंजुम देसाई यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। घरफाळा घोटाळा प्रकरणावरून आज महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक भूपाल शेटे, सभागृह नेता दिलीप पवार यांनी पुन्हा एकदा प्रशासनाला धारेवर धरलं। प्रभारी करनिर्धारक संजय भोसले यांच्यावर प्रशासन कारवाई का करत नाही, प्रशासन मॅनेज आहे का, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला। महानगरपालिकेच्या आजच्या सभेत घरफाळा घोटाळा प्रकरणावरून नगरसेवक भूपाल शेटे, सभागृह नेता दिलीप पवार यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला। नगरसेवक भूपाल शेटे यांनी घरफाळा घोटाळा प्रकरणी चौकशी समितीनं संजय भोसले यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, तरीही प्रशासन कारवाई करत नसल्याचं सांगितलं। चौकशी समितीच्या आदेशाप्रमाणे संजय भोसले यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं। सभागृह नेता दिलीप पवार यांनी संजय भोसले यांच्यावर प्रशासन कारवाई का करत नाही, प्रशासन याबाबत मॅनेज आहे का, असे प्रश्न उपस्थित करत प्रशासनावर गंभीर आरोप केले। उपायुक्त निखिल मोरे यांनी याबाबत उत्तर देत असताना नगरसेवक शेटे आणि सभागृह नेता दिलीप पवार यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। हायकोर्टानं आणि जिल्हा न्यायालयानं त्यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली आहे। हा बीकॉम माणूस आहे, रीट पिटिशन रिजेक्ट केलेलं आहे संजय भोसलेचं। हे मॅडम हे दडवून ठेवलेलं आहे, हे आयुक्तांचं पत्र बघा, हे रीट पिटिशन त्यांचं रिजेक्ट केले। औद्योगिक न्यायालयाने त्यांची नेमणूक रद्द करत आल्या। याच्या नेमणुकीमुळे 10 कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे। कोर्टाप्रमाणेची ऑर्डर आहे, त्याप्रमाणे कारवाई लेबर ऑफिसरनं पण केलेली आहे। लेबर ऑफिसर सांगून दिले कोर्टाची ऑर्डर आहेत का नाही। कोल्हापूर दक्षिणला आता घरचा आमदार मिळाला असल्यानं कोणत्याही विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली। ते सांगवडे आणि सांगवडेवाडी इथल्या विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते। करवीर तालुक्यातील सांगवडे आणि सांगवडेवाडी इथं पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांसाठी भरीव निधी मंजूर झालाय।
सांगवडे इथं 31 लाख रुपयांच्या निधीमधून मुख्य रस्ता ते नवीन ग्रामपंचायत चौक रस्त्याचं डांबरीकरण, नरसिंह पादुका रस्ता डांबरीकरण, PTM चौक ते क्रांतीवीर चौक आणि माळभाग वसाहतीमध्ये विविध ठिकाणी गटर बांधकाम अशी कामं होणार आहेत. या कामांचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सांगवडेवाडी इथं आमदार ऋतुराज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या शिवेचा माळ रस्त्यालगत सुरक्षा भिंत बांधणं, गावातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणं आणि वडर गल्लीतील हनुमान मंदिर सभागृह बांधणं अशा 25 लाख रुपयांच्या कामांचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी आता आमदार तुमच्या घरचा असल्यानं कोणत्याही विकास कामांसाठी निधी कमी पडणार नसल्याची ग्वाही दिली. यापुढच्या काळात सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून मतदारसंघाचा विकास साधू असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी नामदार सतेज पाटील यांचे ग्रामीण संपर्क प्रमुख बजरंग रणदिवे यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या वंदना पाटील, पंचायत समिती सदस्या शोभाताई राजमाने, गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगुले, पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप झांबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा सोमाळी, विजय पाटील, माजी सरपंच विद्या माने, प्रवीण माने, गौतम पोवार, दादासो घाटगे, विष्णुपंत चौगुले, करवीर दक्षिण युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन रावळ, सचिन भावके, सुकुमार जगनाडे, सचिन माने, संतोष माने, अण्णासो जिरगे, रामगोंडा पाटील, राजेंद्र जाधव, सचिन मोहिते, भीमराव जाधव, सांगवडेवाडीच्या सरपंच वैशाली कलकुटकी, उपसरपंच शीतल खोत, सदस्य बाबू वडर, विक्रम गवळी, वंदना चव्हाण, प्रकाश खुडे, मीना माने, निर्मला पोवार, सुदर्शन खोत, अप्पासाहेब माने, सुकुमार खोत, कुमार खुडे, बजरंग राणमाळे, राजेंद्र हुजरे, शंकर कलकुटकी, कांतीलाल हुजरे, शीतल खोत, रामदास माने, अण्णासो खोत, राजू चौगुले, बापूसो खोत, चंद्रकांत चव्हाण, गुंडोपंत चव्हाण, बाबू कांबळे, सुरेंद्र खोत, प्रशांत खोत, अभय चौगुले, ईश्वर वडर आदी उपस्थित होते. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय एस न्यूज. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेली 6-7 महिने जिम, हेल्थ क्लब बंद होते. आजपासून जिम तसंच हेल्थ क्लब सुरू करायला सशर्त परवानगी मिळाली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या सूचनेनुसार राज्य शासनानं अत्याधुनिक जिम, पारंपरिक व्यायामशाळा, हेल्थ क्लब बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जिम, हेल्थ क्लब व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले होते. कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या अनेक शरीरसौष्ठवपटूंनी उभारलेल्या जिम तसंच संस्थांच्या व्यायामशाळा आहेत. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गेल्या 2 महिन्यांपासून जिम चालकांकडून व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी होत होती. गेल्या आठवड्यात राज्य सरकारनं निर्णय घेत 25 ऑक्टोबरपासून जिम, व्यायामशाळा, हेल्थ क्लबची दारं पुन्हा उघडण्यास सशर्त परवानगी दिली आहे. शासनानं घालून दिलेल्या नियमांसह शहरासह जिल्ह्यातील जिम सुरू करण्यात आल्या. जिममध्ये येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्कॅनर आणि ऑक्सिमीटरच्या साहाय्यानं तपासणी, मर्यादित संख्येत प्रवेश, दर तासाला निर्जंतुकीकरण, सुरक्षित अंतराच्या नियमांचं पालन, जिम बंद करण्यापूर्वी पूर्णपणे निर्जंतुकीकरण करणं या सूचनांसह जिम सुरू करण्यात आल्यात. जिम आम्हाला सुरू करून दिला त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो आणि थँक्सफुल आहे की तिने आम्हाला जिम सुरू करायला परवानगी दिलेली आहे. आज आम्ही इथं या जिममध्ये सर्व सरकारने किंवा महाराष्ट्र शासनाने जे प्रोटोकॉल दिलेले आहे ते प्रोटोकॉल फॉलो करून जिमला सुरुवात केलेली आहे. आणि विधानसभा, विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगांना राखीव कोटा ठेवण्याची मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं.
महाराष्ट्रामध्ये 40 लाखाहून अधिक दिव्यांग आहेत. या दिव्यांगांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी लोकप्रतिनिधींची अनास्था दिसून येत असल्यानं दिव्यांगांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप करत प्रहार अपंग क्रांती संघटनेनं दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळावं अशी मागणी केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांच्यासह विकास चौगुले, वैजनाथ केसरकर, अरुण विभूते, तुकाराम पाटील, प्रकाश मेहतर, जयश्री शिंदे आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते. प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभार हे पुणे शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक लढवणार आहेत. अपक्ष निवडणूक लढवणार असलो तरी कोणत्याही दबावाला बळी न पडता ही निवडणूक जिंकून दाखवू असा विश्वास डॉक्टर कुंभार यांनी व्यक्त केला आहे. गेल्या 3 दशकाहून अधिक काळ शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभार हे पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. आपण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून अनेक पक्षांचा आणि संघटनांचा आपल्याला पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉक्टर कुंभार सध्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर इथं प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर, श्रीगोंदा, कराड, बार्शी, मलकापूर आणि कोल्हापुरातील महाविद्यालयांमध्ये 36 वर्ष अध्यापन केले. शिक्षण क्षेत्रातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आणि सरकारी कामात शिक्षकांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या देशातलं शिक्षण नीट चालत नाही तो देश नीट चालत नाही. त्यामुळे सर्व प्रश्नांचं मूळ शिक्षण आहे, पण शिक्षण हा कोणाचा अजेंडा नाही आहे आणि म्हणून मला शिक्षण हा अजेंडा देऊन शिक्षण बदलायचं आहे. शिक्षण बदलले की शिक्षकांचे प्रश्न सुटतात. शिक्षणातला चातुर्वर्ण्य नष्ट करणे, विनाअनुदानित तत्त्व नष्ट करणे, CHB प्राध्यापक, CHB शिक्षक, शिक्षण सेवक, कंत्राटी शिक्षक ह्या सगळ्या गोष्टी विषमतेच्या नष्ट करणे हे शक्य आहे आणि KG to PG शिक्षण मोफत देणं परवडण्यासारखं सरकारला आहे याची मला खात्री आहे. ते मला सिद्ध करून देता येईल आणि म्हणून मी या शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेसाठी पुणे विभागातून निवडणूक जिंकण्यासाठी लढवत आहे. कोणत्या पक्षातून? मी हे अपक्ष लढवतोय. याचं कारण पक्षीय राजकारण शाळांच्या मध्ये आलं तर शाळा नष्ट होऊन जातील आणि ते पक्षांच्या भांडणाचे अड्डे बनतील आणि म्हणून मी विरोधात आहे. मी स्वतः कुठल्याही पक्षाकडून लढत नाही आणि इतर कुठल्या पक्षातून जर कोणी लढत असेल आणि जो सभासद असेल तर ती गोष्ट निश्चितपणे बेकायदेशीर आहे असं मला वाटतं. शिवराज मंच, बळीराजा पार्टी, बामसेफ, स्वराज्य इंडिया पार्टी, प्रजा परिषद, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी, OBC सेवा संघ, OBC फाउंडेशन, OBC महासंघ, कुंभार सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, विद्रोही विद्यार्थी चळवळ, मराठा महासंघ यांचा आपल्या उमेदवारीला पाठिंबा असल्याचं डॉक्टर कुंभार यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीला शिवराज मंचचे सूर्याजी पोतले, सचिन घोरपडे, विक्रम भोसले, इंद्रजित घाटगे, किसन काटकर, दिगंबर लोहार, संदीप धनवडे आदी उपस्थित होते. कागलच्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या 41व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन समरजित सिंह घाटगे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कारखान्यानं यंदा 10 लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट निश्चित केलंय. कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री आणि कारखान्याचे ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आशाराणी पाटील यांच्या हस्ते गव्हाणीची पूजा करण्यात आली. व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे यांच्या हस्ते बैलगाडीचं पूजन करण्यात आलं. संचालक युवराज पाटील आणि त्यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते काटापूजन करण्यात आलं. केनयार्डमध्ये संचालक बाबूराव पाटील आणि त्यांच्या पत्नी शालन पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी कारखान्याचं यंदाचं 10 लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व सभासद, बिगर सभासद शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील 100% ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवून सहकार्य करावं असं आवाहन केलं. कारखाना यंदाच्या हंगामात सुद्धा उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम ठेवेल अशी ग्वाही चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी दिली. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद, अधिकारी, कर्मचारी, पुरवठादार उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगररचना विभागातील कारभाराबाबत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. महापौर निलोफर आजरेकर सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. महानगरपालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात ही सभा पार पडली.
या सभेत विकास योजना विषयावरील चर्चेत नगरसेवकांनी नगररचना विभागाकडील कामकाजाचे चांगलेच वाभाडे काढले. सभागृह नेता दिलीप पवार यांनी सभागृहात वारंवार खूप गांभीर्यानं या विषयाच्या कामकाजाबद्दल चर्चा झाली असून नगरसेवकांनी मांडलेल्या सूचनांवर या विभागाकडून कार्यवाही होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. इस्टेट विभाग कारवाई करत नसल्यानं आरक्षित जागांवरील अतिक्रमणांमुळे महानगरपालिकेचं आर्थिक नुकसान होत असल्याचंही पवार यांनी सांगितलं. गाडी अड्ड्याच्या प्रलंबित विषयावरूनही पवार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. नगरसेवक राजसिंह शेळके यांनी नगररचना आणि घरफाळा विभागातील गोंधळामुळे सर्वसामान्यांना त्रास होत असल्याचं सांगत प्रशासनानं सभागृहासमोर विकासविषयक प्रस्ताव आणताना तो परिपूर्ण पद्धतीनं आणावा अशी सूचना केली. कोल्हापूर शहरातील व्यावसायिकांच्या लॉकडाऊन काळातील पाणी वापराबद्दल घरगुती दरानं पाणीपट्टी वसूल करण्याचा विषय आजच्या सर्वसाधारण सभेत उपसूचनेसह मंजूर करण्यात आला. या विषयावरून झालेल्या चर्चेत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. आजच्या सभेत गटनेता शारंगधर देशमुख यांनी कोविडच्या काळात जे व्यापारी 100% बंद होते त्यांनाही सवलत द्यावी अशी सूचना केली. नगरसेवक राजसिंह शेळके यांनी महापूर आल्यानंतर नुकसान झालेल्या किती जणांना पाणी बिलात सवलत दिली असा प्रश्न उपस्थित केला. या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधी आघाडीच्या सदस्यांमध्ये जोरदार चर्चा झाली. यावेळी गटनेता शारंगधर देशमुख यांनी पूरग्रस्त भागातील नुकसानग्रस्त सर्व घरांना सवलत दिलीच पाहिजे अशी सूचना केली. तर व्यापाऱ्यांच्या करामुळे महानगरपालिकेला चांगलं उत्पन्न मिळतं, त्यामुळे लॉकडाऊन काळात व्यापाऱ्यांचे पाणी बिल हे घरगुती दरानंच आकारलं जावं अशीही सूचना देशमुख यांनी केली. यानंतर हा विषय उपसूचनेसह मंजूर करण्यात आला. प्रशासनाकडून योग्य माहिती दिली जात नसल्याच्या कारणावरून यावेळी नगरसेवकांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण केएमसी कॉलेजसाठी महाविद्यालय विकास समिती स्थापन करण्याच्या ऑफिस प्रस्तावावर चर्चा करताना नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील यांनी केवळ महानगरपालिकेच्या अनुदानावर चालत असलेल्या या महाविद्यालयाची गुणवत्ता वाढवण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाकडून काहीच प्रयत्न होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. 3 वेळा महाविद्यालयाला नॅकचं C मानांकन मिळत असेल तर आता आयुक्तांनीच महाविद्यालयाची गुणवत्ता वाढवण्यासाठी लक्ष घालावं अशी सूचना केली. हा विषय सुद्धा उपसूचनेसह मंजूर करण्यात आला. राधानगरी पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप कांबळे यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी तहसीलदारांकडे केली आहे. तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीबद्दल पोलीस निरीक्षकांना त्यांच्याकडून निवेदन सादर करण्यात आलं. दोन्ही निवेदनांबाबत कार्यवाही झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा कांबळे यांनी दिलाय. परतीच्या पावसामुळे तालुक्यातील सर्वच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप कांबळे यांनी केली आहे. त्यांनी तहसीलदार मीना निंबाळकर यांना या मागणीचं निवेदन सादर केलं. तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी अशी मागणी करणारं निवेदन कांबळे यांनी पोलीस निरीक्षक उदय डुबल यांना सादर केलं. या दोन्ही निवेदनांची दखल न घेतल्यास आंदोलन छेडू असा इशारा कांबळे यांनी दिलाय. गगनबावडा तालुक्यातील साखरी इथल्या गावतलावाची गावातील तरुणांकडून दरवर्षी स्वच्छता केली जाते. तरुणांच्या या उपक्रमाचं साखरी आणि परिसरातून कौतुक होतंय. कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील साखरी गावात डॉक्टर DY पाटील सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक BD कोटकर आणि त्यांचे सुपुत्र कैलासवासी भूषण कोटकर यांच्या प्रयत्नातून 10 वर्षापूर्वी गावतलावाच्या परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलंय. याच तलावाच्या परिसरात उभारलेल्या गणेश मंदिराचं लोकार्पण माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. भूषण कोटकर हे तरुण सहकाऱ्यांसह दरवर्षी गावतलावाची स्वच्छता करत होते. त्यांचा हा उपक्रम त्यांचे बंधू शरद कोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यावर्षी सागर खानदारे, सौरभ घाटगे, अनिल चौगुले, सुनील कोटकर, संभाजी खानदारे, सौरभ घाटगे, अनिल चौगुले, संभाजी खानदारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी श्रमदान करत तळ्यातील केंदाळ, झाडझुडपं काढत स्वच्छता केली. तरुणांकडून दरवर्षी राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाचं लोकांकडून कौतुक होत आहे. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज.
पहिल्यांदाच लेसरसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मूळव्याध, भगंदर आणि फिशर यावर विना ऑपरेशन कायमस्वरूपी उपचार. मूळव्याधच्या जीवघेण्या वेदनांपासून मुक्ती देणारं आणि जगण्याचा आनंद आणखी द्विगुणित करणारं डॉक्टर KP शर्मा यांचे कोल्हापूर प्रॉक्टॉलॉजी सेंटर, शर्मा हॉस्पिटल. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज S न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय S न्यूज. कोल्हापूर जिल्ह्यात आज सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये एकूण 729 जणांचे स्वॅब चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 55 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 678 अहवाल निगेटिव्ह आलेत. या कालावधीत 105 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय, तर 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात 24 तासात एकूण 729 जणांचे स्वॅब चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 55 अहवाल पॉझिटिव्ह आले. नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरात सर्वात जास्त म्हणजेच 14 रुग्ण आढळून आले. त्यापाठोपाठ शाहूवाडी तालुक्यात 12, भुदरगड तालुक्यात 4, कागल तालुक्यात 3, गडिंग्लज, हातकणंगले, करवीर आणि शिरोळ तालुक्यात प्रत्येकी 2 रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रात मिळून 2 रुग्ण आढळले, तर अन्य जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांची संख्या 12 राहिली. 24 तासात 105 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 45,092 इतकी झाली आहे, तर 3 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं मृतांची एकूण संख्या 1633 झाली आहे. सध्या जिल्ह्यात 1107 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या रुग्णालयांच्या कारभारावरून महिला पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आजच्या सभेत जोरदार आवाज उठवला. त्यांनी रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या अनागोंदीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं रुग्णांची हेळसांड होत असल्याचा आरोप केला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालय आणि पंचगंगा रुग्णालयात रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत असतात. या दोन्ही रुग्णालयातून महानगरपालिकेला चांगलं उत्पन्न मिळतं. मात्र या ठिकाणी पुरेसं मनुष्यबळ नसल्यानं त्याचा रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचा मुद्दा महिला बालकल्याण समिती सभापती शोभा कवाळे यांनी उपस्थित केला. रुग्णालयांमध्ये सिझेरियन होत नसल्याचं सांगत गरोदर मातांना परत पाठवलं जातं. 5-5 हजार रुपयांची औषधं बाहेरून आणण्यासाठी सांगितले जातं. असं सांगत औषध खरेदीसाठी महिनाभरापूर्वी सूचना करून सुद्धा कार्यवाही का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला. नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी दोन्ही रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनाच रुग्णांना ड्रेसिंग करायला सांगितलं जात असल्याचा गंभीर प्रकाराकडे सभागृहाचं लक्ष वेधलं. तर नगरसेविका पूजा नाईक-नवरे यांनी सभागृहात एक व्हिडिओ दाखवत रुग्णालयातील आक्षेपार्ह प्रकारांचा पुरावा सादर केला. उपायुक्त निखिल मोरे यांनी डॉक्टर, कर्मचारी यांच्या नियुक्तीसह औषध खरेदीबाबत कार्यवाही सुरू असल्याचं सांगितलं. नगरसेवक नियाज खान यांनी व्हेंटिलेटर चालवण्यासाठी तंत्रज्ञ नसल्यानं महानगरपालिकेची व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना देण्यात आली असून यातून खासगी रुग्णालयांनी पुरेपूर पैसे मिळवले असल्याचं सांगितलं. गटनेते शारंगधर देशमुख यांनी केंद्र सरकारकडून मिळालेले जे व्हेंटिलेटर आहेत ते नादुरुस्त असून ते ज्यांच्याकडून घेतलेत त्यांच्याकडून दुरुस्त करून घ्यावेत, अन्यथा परत पाठवावेत अशी सूचना केली. नगरसेविका अश्विनी बारामते यांनी कामगार भरती कधी करणार असा प्रश्न उपस्थित करत कामगार नसल्यानं भागातील कामं होत नसल्याचं सांगितलं. गटनेता शारंगधर देशमुख यांनी कमी कामगारांमुळे नगरसेवकांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागत असल्याचं सांगितलं. शहराच्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनावरूनही नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. सभागृह नेता दिलीप पवार यांनी अमृत योजनेच्या कामांकडे महानगरपालिकेचे जबाबदार अधिकारी फिरकत नसल्याचा आरोप केला. लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिल माफीच्या मागणीसाठी उद्या मंगळवारी राज्य इरिगेशन फेडरेशनसह सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन होणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महावितरणच्या कार्यालयांना टाळं ठोकण्यात येणार असल्याचं जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांनी सांगितलं.
लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिलं माफ करा या मागणीसाठी गेल्या 3 महिन्यांहून अधिक काळ विविध मार्गांनी आंदोलनं करण्यात येत आहेत. महावितरणच्या कार्यालयांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणं, महावितरणच्या कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन करणं या माध्यमातून या मागणीकडे लक्ष वेधण्यात आलंय. पण महावितरण तसंच राज्य सरकारकडून या आंदोलनांची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आता मंगळवारी सर्वपक्षीय कृती समिती राज्यभरात महावितरण कार्यालयांना टाळं ठोकण्याचं आंदोलन करणार आहे. कोल्हापूरसह राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. अनुदान म्हणून महावितरणला देऊन सर्वसामान्य माणसांना दिलासा देण्याची ग्वाही दिली, तसेच वृत्तपत्रामध्ये स्वतः ऊर्जामंत्र्यांनी जाहीर केलं. पण त्याची अद्यापही कालच्या तारखेपर्यंत कोणतीही सूचना महावितरणकडे नव्हती. यामुळं आम्ही पुन्हा सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येऊन माननीय प्राचार्य डॉक्टर ND पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यभर टाळे ठोको आंदोलन घेतलेले आहे. प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात या महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोको हा आम्ही आंदोलनाचा हे पुकारलेला आहे. कागल तालुक्यातील नंद्याळ ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कारभार पाहणारे ग्रामसेवक AB कुंभार यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते दयानंद पाटील यांनी त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. तसंच नंद्याळच्या ग्रामसेविका राजश्री जिरगे यांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांची बदली करण्याची मागणी करत पाटील यांनी कागल पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात उपोषण केलं. अतिरिक्त अधिभार सांभाळत असलेले ग्रामसेवक AB कुंभार यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, तसंच अनागोंदी कारभार करणाऱ्या ग्रामसेविका राजश्री जिरगे यांची बदली करावी यासाठी सरपंच राजश्री दयानंद पाटील आणि त्यांचे पती ॲडव्होकेट दयानंद पाटील यांनी कागल पंचायत समिती समोरील प्रांगणात उपोषण केलं. नंद्याळच्या ग्रामसेविका राजश्री जिरगे या वारंवार गैरहजर राहत असल्यानं गावाच्या विकास कामांवर परिणाम होत असल्याचं सरपंच राजश्री पाटील यांचे पती ॲडव्होकेट दयानंद पाटील यांनी सांगितलं. सध्या ते वैद्यकीय रजेवर असल्यानं बेनिक्रेचे ग्रामसेवक AB कुंभार यांच्याकडं नंद्याळचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलाय. मात्र कुंभार यांनी गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप ॲडव्होकेट पाटील यांनी केलाय. ग्रामसेविका राजश्री जिरगे यांची बदली करावी, तसंच अतिरिक्त कारभार पाहता कुंभार यांनी केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी या मागण्यांसाठी ॲडव्होकेट पाटील यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केलं. नंद्याळच्या ग्रामसेवकांच्या संदर्भात जे जिरग्या ग्रामसेवक म्हणून सेवक आहेत, तसेच कुंभार या दोघांनी केलेला अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार आणि गैरप्रकरणं या संदर्भात बदली संदर्भात आम्ही गेली सातत्याने 9 महिने लढा देतोय. आणि ते लढा देऊन बरेच वेळा प्रश्न उपस्थित करून सुद्धा या ठिकाणी आम्हाला कुठला न्याय मिळाला नाही. त्यामुळं आज आम्ही ह्या संपूर्ण ॲग्रेवेटेड होऊन आज या ठिकाणी कागल पंचायत समिती आंदोलनाची भूमिका घ्यावी लागते लोकशाही मार्गानं. आणि जर असं जर होणार नसेल आणि पंचायत समितीत संपूर्ण ह्या पंचायत समितीच्या प्रशासनामुळं संपूर्ण कागल तालुक्यात या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी बेतात सुटतात. मागच्या गेल्या 6 महिन्यात या ठिकाणी हप्त्याचा प्रकार चालू असून या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कारभार चालला आहे. आणि ग्रामसेवक मोकाटाने ह्या कारवाई व्हावी आणि लोकशाही मार्गाने याला पायबंद बसावा. पन्हाळा तालुक्यातील खरीप पिकांचं परतीच्या पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली. मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पन्हाळा तालुक्याचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसामुळे पुन्हा मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं असून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आज पन्हाळा तालुक्यामध्ये माले या गावामध्ये शेतकऱ्याचं झालेलं नुकसान बघण्यासाठी आलो असता या ठिकाणी शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. भाताचं तरी फार मोठं नुकसान झालेलं आहे. शाहूवाडीमध्ये पण झालेलं आहे. पण पन्हाळ्यातसुद्धा भात मोठ्या प्रमाणात पिकतो. या पन्हाळा तालुक्यामध्ये सुद्धा भाताचं नुकसान झालेलं आहे. आणि या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्यांचा खर्च मिळाला पाहिजे. एकरी जवळपास 50,000पर्यंत सरकारनं त्यांना अनुदान दिलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही करतो आहे. आणि या सगळ्या शेतकऱ्यांचं तहसीलदारांना कलेक्टरना फोन करून जे काय यांचे पंचनामे झालेले आहेत त्यांना तात्काळ मदत शासनानं द्यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही लावून धरतोय. या गावामधल्या बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे. कोरोनामुळे नुकसान झालेलं आहे. त्यामुळं कोरोना संपत यायला लागला आहे, कमी व्हायला लागलेला आहे. तोपर्यंत परतीच्या पावसानं इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे. यावर्षी सर्व संकटात भारत देश आणि महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात आलेला आहे.
तरी सरकारनं हात ढिला करून मोठ्या प्रमाणात मदत शेतकऱ्यांना द्यावी ही आमची मनापासूनची मागणी आहे. यावेळी बापूसाहेब जमदाडे, जय भवानी पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन सचिन जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम जमदाडे, सचिन कोडोलकर, सदाशिव चौगुले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. गांधीनगरमधील महावितरणच्या कारभाराबद्दल करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं संताप व्यक्त करण्यात आला. महावितरणच्या या कार्यालयानं कारभारात सुधारणा केली नाही तर आंदोलन छेडू असा इशारा शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलाय. गेल्या आठवड्यात गांधीनगरमधील शिरू चौक परिसरात 65 तास वीज खंडित झाल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले. जे रुग्ण ऑक्सिजनवर होते त्यांना वीज खंडित झाल्यानं ऑक्सिजन मिळाला नाही. सुदैवानं जीवितहानी झाली नाही, पण दुरुस्तीचं नाव पुढं करून महावितरणच्या या कार्यालयाकडील अभियंता सुतार हे लोकांच्या जीवाशी खेळतायत असा आरोप शिवसेनेनं केला. महावितरणकडील समस्यांबाबत संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर योग्य प्रतिसाद देत नाहीत. सर्वसामान्यांच्या समस्यांकडे डोळेझाक करत एजंटांची मर्जी सांभाळण्यात इथले अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असतात असे आरोप करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं. दीपावलीच्या काळात बाजारपेठेत होणारी लोकांची गर्दी लक्षात घेता या काळात वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसंच कार्यालयाच्या एकूण कारभारात सुधारणा करावी अशा मागण्यांचं निवेदन सहाय्यक अभियंता निवास गावडे यांना सादर करण्यात आलं. गांधीनगर वीज कार्यालयामध्ये आम्ही आज निवेदन दिलं. गांधीनगरमध्ये सध्या लॉकडाऊन होतं आणि लॉकडाऊननंतर आत्ताच गांधीनगर चालू झाल्याने बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तर आता ह्या दिवाळीच्या सणाला कोणत्याही प्रकारे वीज खंडित करू नका अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलं. आणि गेल्या आठवड्यामध्ये 65 तास ह्या गांधीनगरमध्ये वीज नव्हती. 65 तास असं काय काम केलं अधिकाऱ्यांनी? अधिकारी फार निष्क्रिय आहेत. अधिकारी कोणाचा फोन उचलत नाहीत आणि कोणत्याही ग्राहकांसंग ते व्यवस्थित भाषा करत नाहीत. आणि त्यांना आम्ही आता विचारला की तुम्ही या अधिकाऱ्यांच्यावर कडक कारवाई करा, अधिकाऱ्यांना सूचना द्या, अन्यथा पुढचं आंदोलन आमचं तीव्र असणार आहे अशा पद्धतीचं आम्ही आज सूचना दिलेली. यावेळी विक्रम चौगुले, गांधीनगर प्रमुख दिलीप सावंत, विभाग प्रमुख दीपक पोपटानी, बाळासाहेब नलवडे, बाबूराव पाटील, उपशाखा प्रमुख सुनील पारपाणी, किशोर कामरा, भूषण चौगुले, किरण शिंगे, पवन गजवानी, मनोज शिंदे, युवा सेनेचे प्रफुल्ल घोरपडे, गांधीनगर रिटेल कापड दुकानचे अध्यक्ष दिलीप कुकरेजा आदी उपस्थित होते. भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले यांच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना उत्तम दर्जाचे ड्रायफ्रुट्स आणि सर्व प्रकारचे मसाले एकाच छताखाली उपलब्ध झालेत. लक्ष्मीपूर इथे सुरू झालेल्या दालनाचं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. भंडारी ग्रुपच्या वतीनं पद्मा टॉकीजच्या समोर लक्ष्मीपुरी इथं भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले हे नवं दालन उभारण्यात आलंय. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते हे दालन ग्राहक सेवेत रुजू करण्यात आलं. गिरीश शहा आणि राजाभाऊ परदेशी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या नव्या दालनात उत्तम दर्जाचे ड्रायफ्रुट्स आणि मसाले एकाच ठिकाणी आणि तेही वाजवी दरात उपलब्ध होणार आहेत. भंडारी ग्रुप अनेक वर्षांपासून विविध व्यवसायांमध्ये गुणवत्तापूर्ण सेवा देत ग्राहकांचा विश्वास संपादन करतायत. भंडारी ग्रुपनं अनेक वर्षांपासून विविध व्यवसायांमध्ये गुणवत्तापूर्ण सेवा देत ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय. हीच विश्वासार्हता या दुकानाच्या माध्यमातून पुढे जोपासली जाईल असा विश्वास भंडारी ग्रुपचे विजय भंडारी यांनी व्यक्त केला. उद्घाटन प्रसंगी राजाभाऊ केसरकर, संजय काजवे, बलराज हिंदुजा, वसंतराव पवार, उमेश शेटे, अविनाश कटगे, किशोर गेहानी, अरुण सावंत, जयकुमार भंडारी, सतीश सुंबे, पोपट शिंदे आदींसह सर्व भंडारी ग्रुपचे सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध उद्योग व्यवसायांसाठी अर्थसहाय्य केले जातं. महामंडळाच्या योजनेतून ऊस वाहतूक व्यवसायासाठी ट्रॅक्टर खरेदी केलेल्या लाभार्थ्यांना महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते ट्रॅक्टर प्रदान करण्यात आला. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सहकार्यातून उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यात येतंय. कुडित्रे येथील लाभार्थ्यांना ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर खरेदीसाठी महामंडळाच्या बिनव्याजी कर्ज योजनेसाठी प्रस्ताव सादर केला होता. कुडित्रे येथील लाभार्थ्यांनी ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर खरेदीसाठी महामंडळाच्या बिनव्याजी कर्ज योजनेसाठी प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव मंजूर होऊन या लाभार्थ्यांनी व्यवसायासाठी खरेदी केलेला ट्रॅक्टर दसऱ्याच्या मुहूर्तावर महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.
तरुणांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन उद्योजक व्हावं असं आवाहन महामंडळाचे उपाध्यक्ष पवार यांनी केलंय। यावेळी महामंडळाचे जिल्हा समन्वयक सतीश माने, कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष निवास वातकर, संचालक अनिल पाटील, कुडित्रेचे सरपंच विजय पाटील, तुकाराम शेलार, सर्जेराव माने, अजित पाटील, संभाजी पाटील, सचिन पाटील, राजेंद्र पाटील, मनोहर पाटील, गुणाजी शेलार, अमित माने तसंच लाभार्थी आणि तरुण उद्योजक उपस्थित होते। कोल्हापुरातील शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच युद्धकलेचं प्रशिक्षण आणि प्रसाराचं काम करतं। या मंचाच्या वतीनं खंडेनवमी निमित्त विनोद आडके यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं। यावेळी अध्यक्ष सूरज ढोली, हिल रायडर्सचे प्रमोद पाटील, युवराज साळोखे, पंढरीनाथ जाधव, स्नेहल रेळेकर, श्रावणी पसारे, सुरेश अंबुस्कर, सचिन नरके, जयदीप जाधव, वैभव जाधव, प्रसाद अडनाईक, प्रसाद कदम, मयूर लवटे आदी उपस्थित होते। इचलकरंजी शहरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याबद्दल जिल्हा आणि सत्र न्यायालयानं बसवराज हुनशाळ याला दोषी ठरवलंय। न्यायालयानं त्याला 4 वर्षांचा तुरुंगवास आणि 13,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे। 4 नोव्हेंबर 2012 या दिवशी पहाटे पीडितेचे आई आणि भाऊ चहा टपरी सुरू करण्यासाठी घराबाहेर पडले होते। पीडित मुलगी घरी एकटीच होती। या परिस्थितीत आरोपी बसवराज हुनशाळ पीडितेच्या घरात घुसला। त्यानं जीवे मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला। याबाबत पीडितेच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून गावभाग पोलिसांनी बसवराजवर गुन्हा दाखल करत जिल्हा आणि सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं। या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये पोलीस कॉन्स्टेबल रमेश पाटील आणि मोहसिन कुलकर्णी यांच्यासह 5 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले। सरकारी वकील हेमंत मोहिते पाटील यांनी केलेला युक्तिवाद आणि साक्षी पुरावे ग्राह्य मानत न्यायाधीश HB शेळके यांनी बसवराजला 4 वर्ष तुरुंगवास आणि 13,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलासंदर्भातील पुरावे सादर करण्याची नोटीस बजावण्यात आल्यात। यामुळे अस्वस्थ झालेल्या लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढत सरपंच आणि ग्रामसेवकांना निवेदन सादर केलं। गेल्या 10 वर्षांपूर्वी शिंगणापूर इथल्या गट क्रमांक 74 मध्ये ग्रामपंचायतीनं 84 जणांना घरकुल योजनेचा लाभ दिलाय। या लाभार्थ्यांनी आता घर आणि जागेचे मालकी हक्काचे पुरावे सादर करावेत अशा नोटीस ग्रामपंचायतीनं लागू केल्यानं लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। योजनेचा लाभ घेतानाच आवश्यक ती कागदपत्र सादर केली असून त्यावेळी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून घरकुल योजनेचा लाभ दिला असताना आता नोटीस पाठवण्याची गरज काय असा सवाल उपस्थित करत लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला। शिंगणापूर गावामध्ये किशोर विश्वास पाटील यांनी पंचायत समितीकडे मागासवर्गीय गट नंबर 74 मध्ये काही घरकुल लाभार्थींनी बेकायदेशीररित्या घरं बांधलेत असा आरोप केलेला होता। त्यानुसार ग्रामपंचायतीनं 22 तारखेला संबंधित घरकुलधारकांना नोटीस बजावली होती। सदर नोटीस ही बेकायदेशीर आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे। त्यानुसार आम्ही सर्व घरकुल लाभार्थी आणि परिसरातील नागरिक आज ग्रामपंचायतीला निवेदन देण्यासाठी आलो होतो। सरपंच प्रकाश रोटे आणि ग्रामसेविका GV जाखलेकर यांना लाभार्थ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। यावेळी सरपंच रोटे यांनी या नोटीसमुळे लाभार्थींनी घाबरून जाऊ नये, पंचायत समितीकडे तक्रारी दाखल झाल्यानं त्या अनुषंगानं चौकशीचा भाग म्हणून या नोटीस पाठवल्या असून ग्रामपंचायत प्रशासन लाभार्थ्यांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली। कार्यालयावर तक्रारदारांनी नोंद केली होती, त्या अनुषंगानं आम्हाला खालच्या स्तरावर पत्र काढावं लागलं आणि त्या गोष्टीच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही शासकीय लोकांना लाभ परत जाऊ नये म्हणून लाभार्थ्यांना आम्ही सहकार्य केलं। 5 वर्षामध्ये 105 घरकुल मंजूर केलेले आणि त्या अनुषंगानं आम्ही कुठलीही बेकायदेशीर त्यांना नोटीस दिलेली नाही की घरकुल अतिक्रमण आहे आणि त्यांचे पेपर सादर फक्त त्या तक्रारदाराचं म्हणणं होतं की पेपर कुठल्या आधारे सादर करावे, ते पेपर सादर करण्यासाठी ते अर्ज दिला होता, त्याच्या अनुषंगाने नोटीस लागू केली आणि कुठल्याही लाभार्थ्याने किंवा ग्रामस्थाने कुठल्याही बेकायदेशीर आहे म्हणून असं त्यामध्ये गैरसमज करू नये आणि जे काय लागेल ते ग्रामपंचायत स्तरावरती आम्ही त्यांना सहकार्य करायला तयार आहे। उपसरपंच जालिंदर पाटील, सदस्य डॉक्टर इंद्रजित पाटील, राजेश्री पाटील, युवराज कांबळे, विद्या पोवार, कुसुम कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब कांबळे, तुषार कांबळे, विजय कांबळे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। इचलकरंजीतील आत्मदहन आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे गंभीररित्या जखमी, उपचारादरम्यान भोरेंचा मृत्यू।
कोरोनावरील उपचारांसाठी अवास्तव बिल आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार, आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा मुरगुड इथल्या कार्यक्रमात इशारा. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफीसाठी उद्या मंगळवारी राज्यभरात महावितरण कार्यालयांना टाळं ठोकण्याचं आंदोलन, जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांची माहिती. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांकडून प्रशासन धारेवर, घरफाळा घोटाळा, नगररचना विभागाचा कारभार यावरून नगरसेवक आक्रमक. आणि राज्य सरकारच्या सशर्त परवानगीनंतर जिम सुरू. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.